नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, आता फक्त 1100 रुपयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करा। एसटी महामंडळाचा नवीन प्लॅन। चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC 1988 पासून महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरण्यासाठी पास योजना राबवत आहे। या योजनेअंतर्गत 7 दिवस आणि 4 दिवसाचे पास जारी केले जातात आणि या पासची किंमत 585 रुपये ते 3030 रुपये पर्यंत असते। तसेच मित्रांनो, या योजनेमध्ये तुम्ही महाराष्ट्र राज्यातील सरळ, जलद, रात्र सेवा, शहरी आणि यशवंती बसने प्रवास करू शकता आणि तुम्ही शिवशाहीमध्ये प्रवास करू शकता। तसेच सरळ एक्सप्रेस, नाईट, अर्बन, यशवंती, आंतरराज्यीय गाड्यासह सर्व प्रकारच्या सरळ सेवासाठी सरळ सेवा पास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अर्ध आरामदायी बसेसचे मोफत भाडे निश्चित करण्यात आले आहे। शिवशाही बस पास हा साध्या, अर्ध आरामदायी, वातानुकूलित नसलेल्या आंतरराज्यीय सेवासाठी सर्व शिवशाही बससाठी वैध आहे, म्हणजे फक्त महाराष्ट्रासाठी वैध आहे। हे पास 10 दिवस अगोदर दिले जातात। त्यासाठी तुम्हाला प्रवासाच्या 10 दिवस आधी पाससाठी अर्ज करावे लागेल। मित्रांनो, प्रवास कुठेही आवडेल तिथे प्रवास करा। पास नियमित बसेससाठी तसेच प्रवासांसाठी जारी केलेल्या कोणत्याही अतिरिक्त बसेससाठी वैध आहे, जेणेकरून तुम्हाला पाहिजे तेथे फिरता येईल आणि प्रवासी पासधारक प्रवेश नाकारू शकत नाही। त्यावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने स्पष्टपणे लिहिले आहे। जर तुम्हाला आरक्षित सीट हवी असेल तर वेगळी रक्कम भरून तुम्ही तुमची सीट आरक्षित करू शकाल, जेणेकरून तुम्हाला सहज प्रवास करता येईल। हा पास आंतरराष्ट्रीय आणि म्हणजेच कोणालाही देता येणार नाही। मित्रांनो, असं आढळल्यास तुमचा पास जप्त केला जाईल। प्रवास दरम्यान तुम्ही वाहून नेलेले कोणतेही सामान किंवा ते खराब झाल्यास आणि वैधतेच्या शेवटच्या दिवशी दुपारी 12 नंतर पास व प्रवासी प्रवास करत असल्यास महामंडळ जबाबदार राहणार नाही। पास तुम्हाला पुढील प्रवासासाठी तिकीट खरेदी करावे लागेल। राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या बस उशिरा धावत असल्यास, मार्गातील दोष किंवा इतर कारणामुळे बस वेळेवर येत नसल्यास आणि तुमच्या कालावधी संपत असल्यास आणि बस उशिरा येत असल्यास जवळच्या टोकापर्यंत प्रवास करा, असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे म्हणणे आहे। व्यत्यय आणू नका, पासधारकांना तिकीट दर आकारू नयेत, असे सांगण्यात आले आहे। मित्रांनो, तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।